श्री गणेशाय नमहा. नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के. नक्षत्र ज्योतिषमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मकर राशीचे वार्षिक भविष्य पाहणार आहोत. मकर राशी स्वामी शनी महाराज आहे. उत्तर आषाढ नक्षत्राचे दुसरे, तिसरे व चौथे चरण, श्रवण नक्षत्राचे 4 चरण आणि धनिष्ठ नक्षत्राचे पहिले व दुसरे चरण मिळून मकर राशी तयार होते. नक्षत्रातील ताऱ्यांनी तयार झालेल्या व आकाशात प्रत्यक्ष दिसणाऱ्या मृगाचे तोंड असलेली व पाठीमागील भाग मगराचा असलेली ही मकर राशी आहे. ही राशी सम म्हणजे सौम्य राशी आहे. तसेच ही स्त्री राशी आहे. म्हणूनच निरुपद्रवता, समजूतदारपणा, शुश्रूषा वगैरे सौम्य गुण, तसेच लज्जा, नम्रता, विनय हे स्त्रीचे गुण या राशीत दिसतात. ही चर राशी आहे, म्हणून हिंडणे, फिरणे वगैरे कोणत्याही चर राशीतील गुण दिसतात. मकर राशीचा पुढील भाग 4 पायांचा असल्याने, तसेच मागील भागही 4 पायांचा असल्याने ही राशी चतुष्पाद राशी आहे. चला तर मग पाहूया मकर राशीसाठी 2026 हे वर्ष कसे असेल. जानेवारी ते मार्चच्या दरम्यान जुने आजार पुन्हा डोके वर काढतील. घरात एखाद्या व्यक्तीची शस्त्रक्रिया होऊ शकते व त्यामुळे जास्त दगदग होऊ शकते. तसेच षष्ठस्थ गुरु असल्यामुळे गोड खाण्यावर कंट्रोल करावे लागेल. या काळात शरीर स्थूल होऊ शकते. योग्य ती काळजी घ्या. आर्थिक स्थिती पाहूया. बुध, शुक्र, मंगळ, रवी अशा सगळ्या ग्रहांची युती तुमच्या कुंडलीच्या प्रथम स्थानात म्हणजेच मकर राशीत होत आहे. भाग्येश लग्नात येत असल्यामुळे भाग्य तुमच्याकडे चालत येईल. वाहन सौख्य चांगले राहील. वारसा हक्काने धन मिळवण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये पगार वाढ होण्याची शक्यता आहे. थोरा मोठ्यांच्या मध्यस्थेतून लाभ होऊ शकतो. पुढे पाहूया करिअर व व्यवसाय. नोकरीत अनपेक्षित घडामोडीतून लाभ होतील. तरुणांना परदेश गमनाचे योग आहे. सरकारी कामे मार्गी लागतील. लग्नस्थ मंगळ असणाऱ्या व्यक्ती नेहमी स्वतःच्या हुशारीने व धडाडीने कर्तृत्वाने श्रेष्ठतेला पोहोचतात. आयुष्यात अधिकार योग मिळतोच. पुढे पाहूया कौटुंबिक सौख्य कसे असेल. घरात कुटुंबासोबत सहली करमणुकीचे योग येतील. तरुणांना उत्तम विवाह योग आहे. पुढे पाहूया एप्रिल ते जूनच्या दरम्यान अन्न पाण्यातून संसर्ग होऊ शकतो. व्यसनावर नियंत्रण ठेवायला लागेल. तोंडाचे आजार होऊ शकतात, जसे की तोंडात फोड येणे वगैरे. पुढे पाहूया या काळात उत्तरार्ध व्यावसायिक धन वर्षाव करेल. व्यवसायातल्या घडामोडी लाभदायक ठरतील. उत्तरार्ध चैनीवर खर्च करेल. कला क्षेत्र किंवा क्रीडा क्षेत्रातून धनप्राप्ती होऊ शकते. तृतीयस्थ शनी असल्यामुळे त्या जातकाला भटकंती व जबाबदारी फार असते. या व्यक्ती फार मेहनती, श्रमिक व कष्टाळू असतात. स्वतःच्या कर्तृत्वाने त्या मोठ्या होतात व अधिकार पदाला पोहोचतात. नैसर्गिक दुर्घटनेत नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढे करिअर व व्यवसाय पाहूया. नोकरीतील पर्यावरण छान राहील. वरिष्ठांची मर्जी राहील. तरुणांनी कुसंगत टाळावी. सरकारी नियमांचे पालन करा. उत्तरार्धात व्यावसायिकांना अलौकिक लाभ. थोड्या मोठ्यांचे सहकार्य लाभेल. तरुणांना परदेशात संधी मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता. पुढे कौटुंबिक सौख्य पाहूया. कोणताही अट्टहास टाळा. पूर्वार्धात घरातील वादविवाद टाळा. गैरसमज दूर करा. उत्तरार्ध गुरु शुक्र सहयोगातून वैवाहिक जीवनातून सुवार्तांचा. घरगुती उत्सव समारंभ थाटात साजरे होतील. जुलै ते सप्टेंबर या काळात आरोग्य साधारण राहील. थंडी तापासारखे किरकोळ आजार होतील. या काळात खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी विलक्षण असतील. वैद्यशास्त्रोक्त भोजन करण्याकडे कल असेल. जुलै ते सप्टेंबर या काळात आर्थिक स्थिती कशी असेल हे पाहूया. षष्ठस्थ बुधामुळे वैद्यकीय व्यवसाय, लेखन, मुद्रण, कला, रसायनशास्त्र यांपासून धनलाभ होण्याची शक्यता आहे. पूर्वार्धात मोठ्या उलाढाली होतील. व्यवसायात बरकत राहील. उत्तरार्धात नुकसानीचे प्रसंग येतील. पुढे पाहूया
तरुणांना विशिष्ट स्पर्धा परीक्षातून फळ मिळण्याची शक्यता. व्यावसायिक एक सुंदर पर्व सुरू होईल. उत्तरार्धात संमिश्र स्वरूपाचे ग्रहमान राहील. नोकरीत वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कोर्ट प्रकरण मार्गी लागेल. कौटुंबिक सौख्य पाहूया. वास्तुसुख मिळेल. मातृसौख्य चांगले राहील. संततीविषयी शुभ वार्ता कळतील. वैवाहिक जीवनात थोडे चढ उतार येतील. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात आरोग्य कसे असेल हे पाहूया. उत्तरार्धात गर्भवतींनी विशेष काळजी घ्यावी. काही विशिष्ट औषधांची बाधा होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या. आरोग्यविषयक पथ्य पाळा. स्त्री वर्गाने विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती पाहूया. उत्तरार्ध तरुणांना उत्तम फलदायी होईल. नोकरीत प्रशंसा पात्र व्हाल. मात्र हितशत्रू कारवाया करतील, त्यातून तुम्ही अस्वस्थ व्हाल. उत्तरार्धातील शुक्र भ्रमण व्यावसायिक आर्थिक कोंडी घालवेल. सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन पाहूया. घरातील वातावरण आनंदमय राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. विवाहानंतर भाग्योदय होईल. मुलांविषयी कौतुक ऐकायला मिळेल. ही होती मकर राशीसाठी 2026 हे वर्ष कसे असेल याविषयी सविस्तर माहिती. व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे 8805782704. मी सौ कल्याणी कुलकर्णी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.